जो तुम इस ज्ञान और योग बल से बिल्कुल पवित्र बन जाते हो। बाप आए हैं तुम्हें ज्ञान से ज्ञान परी बनाने। प्रश्न, बाप की कमाल पर बच्चे बाप को इन एडवांस कौन सा इनाम देते हैं? उत्तर, बाप पर बलि चढ़ना ही उन्हें इन एडवांस इनाम देना है। ऐसे नहीं बाबा पहले ब्यूटीफुल बनाए फिर बलिहार जाएंगे। अभी पूरा बलि चढ़ना है। शरीर निर्वाह करते, बाल बच्चों को संभालते, श्रीमत पर चलना ही बलिहार जाना है। इस पुरानी दुनिया में तो ठिक्कर ठोबर है। इनसे बुद्धि योग निकाल बाप और नई दुनिया को याद करना है। ओम शांति। बच्चे जानते हैं कि बाप सम्मुख बैठे हैं और जो दूर बैठे हैं सभी के प्रति कहते हैं। सुनना तो उन्हों को भी है। तर बाबा जेव्हा मुरली चालवायचे किंवा चालवतात तेव्हा फक्त जे बसलेले त्यांना नाही बघत, सगळ्यांना बघत असतो। बाबा म्हणताय कि सभी बच्चों के प्रति बाबा की ये मुरली चलती है। आणि बाबांनी जे हिस्ट्री हॉल मध्ये मुरल्या चालवले ते 50 जणांसमोर, 100 जणांसमोर, 200 जणांसमोर। आणि बाबा म्हणताय ये सुनना तो सभी को है, मैं सबको देखता हूं और ये सुनना सभी को है। आणि आता लाखो लोक मुरली ऐकतात। तीच मुरली जी बाबांनी 50 जणांच्या, 100 जणांच्या समोर चालवलेली आहे। अब तुम बच्चे जानते हो बाप हमको यह ज्ञान स्नान कराए, ऐसा सुंदर शोभनिक ज्ञान परी बनाते हैं। वहां तो नेचुरल ब्यूटी होती है। यहां काजल, क्रीम आदि लगाए श्रृंगार करते हैं। यह है आर्टिफिशियल ब्यूटी। तत्व ही तमो प्रधान है। वहां तत्व भी सतो प्रधान होते हैं। देवताओं जैसे शोभनिक कोई हो नहीं सकते। यहाँ की ब्यूटी में हेल्थ तो नहीं रहती, वहां तुम्हारी हेल्थ भी अच्छी और ब्यूटी भी रहती है। बच्चे समझते हैं बाबा तो कमाल कर देते हैं। मनुष्य बड़े बड़े मार्बल की मूर्तियां बनाते हैं अथवा अच्छे आर्ट से चित्र बनाते हैं तो उनको बहुत इनाम मिलता है। अब विचार करो, बाप ज्ञान और योग बल से हमको क्या से क्या बना देते हैं। यह तो बाप कमाल करते हैं। ज्ञान और योग की कितनी बड़ी बलिहारी है। कमाल है बाबा के ज्ञान बल से आत्मा बिल्कुल ही पवित्र हो जाती है। 5 तत्व भी प्योर हो जाते हैं, जिससे नेचुरल ब्यूटी रहती है। तर बाबा म्हणताय दुनियेमध्ये काय म्हणतात की ते कैलास पर्वतामध्ये मानसरोवर आहे आणि त्याच्यामध्ये जर डुबकी लावली तर मग परी बनून बाहेर पडतात, पर्या बनून जातो आपण। तर असं जर असतं तर मग बाकी कशाची गरज राहिली नसती, सगळे पर्या बनून बाहेर आले असते। दुसरा कुठलाही पुरुषार्थ, कुठली भक्ती करण्याची आवश्यकता नसती। तर ते फक्त ते यादगार आहे। आपण या ज्ञानसागरामध्ये डुबकी लावतो आणि जेव्हा आपण हे ज्ञान आपल्यामध्ये चांगल्या प्रकारे धारण करून घेतो तेव्हा आपण पर्यांसारखे बनून जातो, फरिश्ता बनून जातो। त्याची ती यादगार आहे। बाकी त्या मानसरोवरामध्ये डुबकी लावल्यामुळे कोणीही परी बनत नाही। तो बाबा म्हणताय अभी मैं तुम्हें ज्ञान स्नान कराकर ऐसा सुंदर शोभनिक ज्ञान परी बनाता हूं। ज्ञानाच्या परी बनवतो बाबा आपल्याला ज्ञान स्नान करून। ज्ञान स्नान
मुरलीच्या द्वारे बाबा आपल्याला करवतो, ते ज्ञान आपण आपल्यामध्ये घेतो, धारण करतो, जीवनामध्ये आणतो आणि परींसारखे आपण बनून जाणार, फरिश्ता बनणार. तिथं मग ज्या दुनियेमध्ये बाबा आपल्याला घेऊन जाणार आहे, तिथं बाबा म्हणताय नैसर्गिक सौंदर्यता आहे, नैसर्गिक सौंदर्य आहे. इथं सुंदरता कशी? काजल क्रीम लगाकर बाबा म्हणताय श्रृंगार करते. इथं मेकअप करतात, काजल क्रीम वगैरे जे जे काही, आता तर खूप काही निघालेलं आहे. आणि मग ती बाबा म्हणतात ही नकली ब्युटी आहे, नकली सौंदर्य आहे. आणि तिथं कुठलंही काहीही लावण्याची आवश्यकता नाही, पावडर क्रीम काजल काही लावण्याची आवश्यकता नाही. तिथं सगळेच सुंदर असणार आहे, ओरिजिनल सुंदरता आहे. इथं डुप्लिकेट आहे. आणि इथं बाबा म्हणतात इथल्या सुंदरतेमध्ये आरोग्य थोडी आहे, ते उलट खराब करतात ते जे वापरलं जातं मेकअप करण्यासाठी. आणि तिथं तर बाबा म्हणताय सुंदरतेमध्ये आरोग्य पण आहे. सुंदरता आहेच, सुंदर तर राहणार सगळे, पण सगळ्यांचं आरोग्यही चांगलं राहील, कारण कुठल्याही प्रकारचं तिथं वाईट गोष्ट नाही, वाईट पदार्थाचा वापर नाही. मग बाबा म्हणताय कि बाबा तो कमाल कर देते हैं, मनुष्य बड़े बड़े मार्बल की मूर्तियां बनाते हैं अथवा अच्छे आर्ट से चित्र बनाते हैं तो उनको बहुत इनाम मिलता है. दुनियामध्ये चांगले चांगले मूर्त्या बनवतात, चांगले चांगले चित्र बनवतात, चित्र काढतात, तर त्यांना इनाम दिलं जातो, बक्षीस दिलं जातं, खूप चांगली मूर्ती बनवल्याबद्दल, खूप चांगलं चित्र काढल्याबद्दल. बाबा म्हणताय विचार करा मी काय करतोय आता. बाप ज्ञान और योग बल से हमको क्या से क्या बना देते हैं. यह तो बाप कमाल करते हैं. आपल्याला आपण कोण आहे, काय आणि काय बनवणार आहे बाबा, आपल्याला लक्ष्मी नारायण सारखं बनवणार आहे. तर किती सुंदर मूर्ती बाबा आपल्यामधून घडवतोय, किती सुंदर आपल्याला बनवतोय, किती मोठी कमाल करतोय. तर बाबा म्हणताय कि ये ज्ञान और योग की कितनी बड़ी बलिहारी है. ज्ञान आणि योगाच्या माध्यमातून मी ही कमाल करतोय. तुम्ही काय तर मी काय बनवतोय, तुलना नहीं हो शकत. क्या से क्या बना देते हैं. कमाल है. बाबा के ज्ञान बल से आत्मा बिल्कुल ही पवित्र हो जाती है. 5 तत्व भी प्योर हो जाते हैं, जिससे नेचुरल ब्यूटी रहती है. बाबा म्हणते बाबा के ज्ञान और योग बल से आत्मा पवित्र हो जाते. पहिले ज्ञान एकदा समजलं, ज्ञान पक्क झालं की मग संपूर्ण पवित्रता. आणि जेव्हा आपण पवित्र बनतो, बाबा ही गणित सांगताय, जेव्हा आपण पवित्र बनतो, बाबाचा एक एक बच्चा पवित्र बनतो, तर हे 5 तत्व पण पवित्र बनून जाणार. आणि आपण 5 तत्व, जे पवित्र 5 तत्व आहे त्यांनी बनलेल्या शरीरामध्ये राहणार. तर शरीर पण पवित्र आणि आत्मा पण पवित्र. आणि त्यामुळे तिथं नैसर्गिक सौंदर्य त्या दुनियेमध्ये. मग बाबा म्हणताय कि इस पुरानी दुनिया में ठिक्कर ठोबर है, नई दुनिया में सब कुछ नया होगा. इथं काय राहिलेलं आहे बाबा म्हणताय, ठिक्कर ठोबर कचरा आहे सगळा, काही त्याला आपण कुठल्याही प्रकारे चांगलं म्हणू शकत नाही, सुंदर म्हणू शकत नाही, असं या दुनियेमध्ये. तर या दुनियेमधून बुद्धी काढायची आणि नव्या दुनियेमध्ये बुद्धियोग तुम्ही लावायला पाहिजे. फिर मग बाबा म्हणताय बाप कहते हैं मैं तुमको ज्ञान योग से क्या बनाता हूं. ते मूर्ती बनवतात, मार्बलची मूर्ती बनवतात, चित्र काढतात. बाबा हमें क्या बनाता है, हमें मनुष्य से देवता बनाता है, साधारण मनुष्य से दिव्य देवता बना देता है. किती मोठी कमाल बाबा करतो. तो ज्ञान और योग से मैं ये करता हूं. बाबा म्हणता है बाबा को फिर क्या इनाम मिलता है. बाबा म्हणतात मैं तुम्हारे लिए इनाम लेकर आया हूं, मैं तुम्हारे लिए सौगात लेकर आया हूं, मैं तुम्हारे लिए स्वर्ग की सौगात लाया हूं, अपने हथेली पर बहिष्ट लाया हूं. पण आज बाबा म्हणताय मुझे क्या इनाम मिलता है. मी तुम्हाला असं बनवतोय, इतकी सुंदर मूर्ती घडवतोय, इतकं सुंदर देवता तुम्हाला बनवतोय, मुझे क्या इनाम मिलता है. क्या इनाम देते हम बाबा को. बाबा म्हणता है इन एडवांस ही बाबा को इनाम देते हैं, अर्थात उन पर बलि चढ़ते हैं.
आपण काय देतो बाबांना? बाबा आपल्याला इतके सुंदर बनवतोय, आपण त्याच्यावरती मन बुद्धी समर्पित करून टाकतो. हम बली चढ़ जाते उस पर. संपूर्ण समर्पण, संपूर्ण शरणागती. आत्मा परमात्म्याला संपूर्ण रीतीने आपलं सगळं अहंकार विसरून शरण जाते. और हम ये करते हैं मन बुद्धि के द्वारा कि सब कुछ बाबा का, मेरा कुछ भी नहीं. तो बाबा म्हणताय तुम ये इनाम मुझे देते हो. संपूर्ण समर्पण हे आपण बाबांना त्याच्या बदल्यामध्ये देतो. बाबा आपल्याला देवता बनवतो त्याच्या बदल्यामध्ये. गाते भी है तुम पर बलिहार जाओ. मुरली ऐकत असताना बाबा आपल्याशी माझ्याशी वैयक्तिक बोलतोय अशा पद्धतीने आपण मुरली ऐकायची की माझ्याशी बाबा बोलतोय, मी आणि बाबाचे बस, आणि बाबा माझ्याशी बोलतोय. बाबा मुझे क्या बना रहा है, मैं बाबा को क्या देता हूं, उसके बदले में मैं बाबा को क्या देता हूं. और जितना हम देंगे, जितना हम समर्पित हो जाएंगे, जितना हम सब कुछ बाबा का समझेंगे, उतना हमारे में से बाबा सुंदर मूर्ति का निर्माण करेगा. तो इन ऍडव्हान्स ही बाबा को इनाम देते. बाबा म्हणताय सनई मी बनवल्यावर तुम्ही देता, त्या मूर्त्या बनवल्यावर किंवा ते चित्र काढल्यानंतर बक्षीस दिलं जातं, नंतर दिलं जातं. पण बाबा म्हणतात तुम्ही ऍडव्हान्स मध्ये मला इनाम देता. मैं तुम्हें बना रहा हूं, तैयार कर रहा हूं, इतना सुंदर तुम्हें बना रहा हूं, इतना सुंदर जीवन तुम्हें दे रहा हूं, इतना श्रेष्ठ भाग्य तुम्हारा बना कर दे रहा हूं, लेकिन तुम पहले मुझे इनाम देते हो, नंतर नाही, पहले इन ऍडव्हान्स. ऍडव्हान्स मध्ये तुम्ही मला देता पहले. तो इन एडवांस ही बाबा को इनाम देते, अर्थात उन पर बलि चढ़ते हैं. गाते भी है तुम पर बलिहार जाऊं. तो जरूर इन एडवांस बलिहार जाएंगे ना. ऐसे थोड़ी ही पहले बाबा ब्यूटीफुल बनाए फिर बाद में तुम बलिहार जाएंगे. बाबा म्हणतात पहिले मी तुम्हाला सुंदर बनवू, नंतर तुम्ही समर्पित व्हाल. सुंदर बनवल्यावर तर सतयुग आहे आपल्यासाठी. मग सतयुगामध्ये कशासाठी बलिहार जायचंय बाबावरती? कोणत्याही प्रकारचं समर्पण नाहीये सतयुगामध्ये, ते ऑटोमॅटिक स्थिती आहे. तो पहले बाबा म्हणतात पहले तुम्हें बलिहार जाना है, पहले तुम अपने आप को मुझे सौंप देते हो, तब मैं तुम्हें सुंदर बना देता हूं, तुम्हारा भाग्य बना देता हूं. जसं आपल्याला कटिंग करायची असते तर आपण त्या न्हाव्याच्या हातामध्ये आपलं डोकं सोपवून देतो, तुला जे करायचे ते कर, तब वो कर सकता है. ती साधी गोष्ट आहे, एक साधारण उदाहरण आहे. तर तसं आपल्याला पहिले आपल्याला स्वतःला सोपवावं लागेल बाबांकडे, तेव्हा मग तो आपल्यामधून काय छाटणी करायची ती करेल, आपल्याला सुंदर मूर्ती बनवेल. तो बलिहारी भी पूरी चाहिए, वह भी राज समझाया है. ऐसे नहीं कि सभी बाबा के पास ले आकर बैठ जाना है, तुमको श्रीमत पर चलना है. मग ही बलिहारी कोणती आहे? असं नाही की घरदार सोडून पळून जायचंय, बाबांकडे जाऊन बसायचंय. ही अशा प्रकारची बलिहारी नाही. बाबा म्हणतात तुमको अपना घर संभालना है, अपने कर्तव्य निभाने हैं, सिर्फ श्रीमत पर चलना है. अपने आप को बाबा को सौंप कर श्रीमत पर चलना है. जहां है वहां रहना है, वहां ही अपने पुरुषार्थ को बढ़ाना है. तुमको श्रीमत पर चलना है. वह है सर्व आत्माओं का बाप. उनको आत्माओं का रचयिता नहीं कहेंगे, सृष्टि का रचयिता व स्वर्ग का रचयिता कहेंगे. बाकी आत्मा और यह खेल तो अनादि है, परंतु इस समय पुरानी दुनिया को नया बनाते हैं. बाबा आत्मामध्ये परिवर्तन घडवून आणतो, या जुन्या दुनियेला नवं बनवतो. हे त्याचं कार्य, हे त्याचं कर्तव्य आहे. बाकी बाबा म्हणतात ये अनादि आत्मा और परमात्मा, ये सारा खेल अनादि बना हुआ है, पण संगम युगामध्ये येऊन बाबा सगळं परिवर्तन करतो. तो इस समय पुरानी दुनिया को नया बनाते हैं, चेंज करते हैं. शरीर तो विनाशी है. बाबा अब हमारी कितनी आयु बढ़ाते हैं, बेहद की आयु बन जाती है. वहां एवरेज 150 वर्ष आयु रहती है. यहां तो कोई की 1 वर्ष भी आयु रहती है, कोई की 1 मास भी नहीं चलती. जन्मा और मरा. वहां ऐसे नहीं होता, सबकी आयु बड़ी रहती है.
कायदे अनुसार जल्दी से बर्तन टूट नहीं सकता. तर बाबा म्हणते मी तुम्हाला अशा दुनियेमध्ये घेऊन जातोय जिथं सगळ्यांचं पूर्ण आयुष्य आहे. जवळपास ॲव्हरेज 150 वर्ष आयुष्य आहे. इथं बाबा म्हणताय इथं कोणाचं 1 वर्ष आयुष्य आहे, कोणाचं 1 महिना झालेलं आहे, कोणाचं जन्मतः मृत्यू आहे. वो सारा हिसाब किताब है. कायदे अनुसार वहां पर बाबा म्हणते जल्दी से बर्तन टूट नहीं सकता. शरीर रूपी भांड लवकर फुटणार नाही, त्याचं पूर्ण वेळ घेणार. 150 वर्षाचं संपूर्ण सुंदर आयुष्य शेवटपर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत सुंदर आणि श्रेष्ठ आयुष्य. तितक्या सुंदर दुनियेमध्ये बाबा आपल्याला घेऊन जातोय, इतके सुंदर आपल्याला बनवतोय. आपल्याला करायचं काय, फक्त त्याच्यावरती समर्पण. तो बाप समझाते हैं अब बहुत मेहनत करनी है. तुम शिव शक्ति सेना बाप के मददगार हो. तुम समझते हो इस समय रावण राज्य है, सब विकारी है. उन विकारियों से सन्यासी अलग हो जाते हैं, फिर सृष्टि रची नहीं जाती. सन्यासी सन्यास सृष्टि ही रचेंगे. अर्थात मुख से आप समान सन्यासी बनाएंगे. उनको वंशावली नहीं कहेंगे. वंशावली गृहस्थ आश्रम में रहते हैं. सतयुग में वंशावली फूल जैसी होती है. सन्यासियों को वंशावली नहीं हो सकती, लिमिटेड है. यह तो अनलिमिटेड है ना. गृहस्थ आश्रम कहते हैं. वास्तव में आश्रम तो बहुत ऊंचा ठहरा. आश्रम पवित्र होता है. विकारी गृहस्थ को आश्रम नहीं कह सकते. बाप पवित्र गृहस्थ आश्रम धर्मी बनाते हैं. माया रावण अधर्मी बना देती है. मनुष्य अधर्मी बन पड़े हैं. जैसे ईश्वर को नहीं जानते वैसे माया को भी नहीं जानते. परमात्मा के लिए कह देते सर्वव्यापी है, परंतु सर्वव्यापी तो 5 विकार है. 5 विकार ही दुख देते हैं. तो भक्त भगवान को याद करते हैं, बहुत दुखी है, फिर कह देते दुख सुख भगवान ही देते हैं. वह रावण के दुख का वर्षा लेते हैं, तुम बाप से सुख का वर्षा लेते हो. तर बाबा म्हणताय ते संन्यासी अलग होऊन जातात. जे विकारी आहे, ग्रहस्थामध्ये राहत आहे, जे विकारी त्यांच्यापासून अलग होऊन जातात. मग त्यांना कसं शिकवणार, त्यांना कसं सांगणार. त्यांना ते संन्यासच शिकवतात की संन्यास करा तर मग पुण्य. संसारामध्ये राहून भाग्य नाही बनवू शकत हे शिकवलं जातं. तुम्हाला जर काही परमार्थ साधायचा आहे तर संसार सोडावा लागेल, संन्यास घ्यावा लागेल. कारण आणि ते ताकद पण नाही. बरी जरी सांगितलं संसारामध्ये राहून हे करा ते करा, पण ताकद नाही देऊ शकत. आणि म्हणून बाबा म्हणताय वो सन्यासी पवित्र गृहस्थाश्रम नहीं बना सकते. बाबा ही पवित्र गृहस्थाश्रम बनाता है. आपल्याला संसार बनवून देतो, आपल्याला संन्यास नाही शिकवत की सत्ययुगामध्ये जाऊन संन्यासामध्ये तुम्हाला राहायचं, संन्यासी जीवन जगायचंय. बाबा संसार बनवून देतो आपल्याला. संसारामध्ये राहायचंय, संसारामध्ये पवित्र कसं राहायचं, घराला आश्रम कसं ठेवायचंय, विकारांपासून दूर कसं राहायचं हे बाबा आपल्याला शिकवतो. त्या सुंदर दुनियेमध्ये आपल्याला घेऊन जातोय. तिथं आपल्याला पवित्र संसार करायचा आहे. संन्यास नाही घ्यायचा आहे, पवित्र संसार करायचा आहे. आणि तो पवित्र संसार कसा करायचा हे बाबा संगम युगामध्ये येऊन शिकवतो. वो बाबा म्हणते रावण से दुख का वर्षा लेते हैं और तुम बाप से सुख का वर्षा लेते हो. बाबा हमें सुख का वर्षा देते हैं और वो जो है रावण के मुरीद है. बाबा म्हणते वो रावण से दुख का वर्षा लेते हैं. फिर बाप आकर के माताओं को गुरु पद देते हैं. यहां कहते हैं पति स्त्री का गुरु है. तो बाबा म्हणता है बाबा आकर माताओं को गुरु बनाते हैं. आणि दुनियेमध्ये काय म्हणतात, पति स्त्री का गुरु है. पति परमेश्वर, परंतु वह तो और ही पतित बना देते हैं. बाबा म्हणते पति पतित बना देते हैं. द्रौपदी ने भी कहा ना हमारी लाज रखो. अब बाप कहते हैं इन कन्याओं द्वारा ही उद्धार करूंगा. कन्या का गायन है. कुमारी वह जो पियर और ससुर घर का 21 जन्मों के लिए उद्धार करे.
तर बाबा म्हणताय हे मातांचं कर्तव्य आहे. माहेरचं पण कल्याण करा, सासरचं पण कल्याण करा. और कितना 21 जन्मों के लिए, म्हणजे हा भाग्याचा दरवाजा त्यांच्यासाठी उघडायचा आहे आपण. इस समय तुम कन्याएं बनती हो ना, माताएं भी कुमारी बन जाती है. माताएं है, बाबा म्हणता है माताएं भी ज्ञान में आने के बाद, धारणा के बाद कुमारियां बन जाती है. ब्रह्मा कुमारियां हो ना, तो इस समय की तुम्हारी महिमा चली आती है. इस समय की तुम्हारी महिमा चली आती है. कुमारींचा मान ठेवला जातो आजपर्यंत पण, आणि अधर कुमारीचं मंदिर बनवलेलं आहे. तर बाबा म्हणतात तुम्ही संगम युगामध्ये पवित्र बनले होते, त्याची ही यादगार आहे. कुमारियों ने कमाल की है, बाप ने ही कुमारियों को अपना बनाया है. कुमारियों को बाप ने अपना, भगवान ने अपना बनाया. किती मोठी गोष्ट है. तो नाम बाला करना है. बाबा म्हणता है अब इस ज्ञान का, भगवान का नाम बढ़ाओ, बड़ा करो, तो बाकी लोग भाग्य बनाने के लिए आ जाएंगे. माताएं भी ईश्वरीय गोद ले कुमारी बन जाती है. तो कन्याओं की महिमा वैसे तो सिर्फ गायन मात्र है, अब फिर प्रैक्टिकल में तुमको बाप जगाते हैं. ते फक्त म्हणण्यापुरतं आहे. कुमारीचं फक्त ते सांगितलेले म्हणून कुमारीचे पाय पडतात वगैरे वगैरे, पण ही कमाल आहे संगम युगातली. तो बाबा म्हणते अभी तुम प्रैक्टिकल में तुमको बाप जगा रहे हैं और तुम अपना भाग्य बना रहे हो. बाप ने कुमारियों को अपना बनाया है. सीढ़ी चढ़ फिर उतरना मुश्किलात हो जाती है. अभी भी देखते हैं तो कहते हैं ना, नाहक शादी की, फिर बच्चे पैदा होने से मोह की रग जुट जाती है. तो बाप समझाते हैं आधा कल्प कन्या को शादी कराए विकारी बनाया है. अभी बाप आया हुआ है तो कहते हैं पवित्र बनो. देखते हो पवित्रता में सुख भी है तो मान भी है. सन्यासियों का कितना मान है, बंधन मुक्त हो जाते हैं. वह है पवित्रता का बल. वह कोई योग का बल नहीं है. योग बल सिर्फ तुम्हारे पास है. उन्हों का तो है तत्व से योग, जहां रहते हैं. जैसे 5 तत्व है वैसे वह फिर 6ठा तत्व है. उनको ब्रह्म ईश्वर कह देते हैं. इसलिए उनका योग आर्टिफिशियल है. उस योग से विकर्म विनाश नहीं होते, इसलिए गंगा स्नान करने जाते हैं. अगर निश्चय होता कि योग से पावन बनते हैं तो फिर गंगा स्नान नहीं करते. इससे सिद्ध होता है कि उन्हों का योग कायदे के विरुद्ध है. बाबा म्हणता है की माता जे लग्नाच्या आधी बघतात कुमारींना ज्ञानामध्ये आलेलं, तर त्या म्हणतात आम्हाला जर आधी कळालं असतं तर आम्ही लग्नच केलं नसतं. कारण मग खूप, बाबा म्हणते सीढ़ी चढ़कर उतरना बहुत मुश्किल हो जाता है. बच्चों में मोह हो जाता है. सगळं सांभाळावं लागतं, कर्तव्य तर ते निभावावं लागतं. कुमारिया है तो बाबा म्हणता है कि अभी बाबा के बन जाओ. मग 2 गोष्टी आहे. बाबा म्हणता है अभी बाप आया हुआ है, कहते पवित्र बनो. देखते हो पवित्रता में सुख भी है तो मान भी है. सन्यासियों का कितना मान है, बंधन मुक्त हो जाते हैं. वह है पवित्रता का बल, वह कोई योग का बल नाही. संन्यासींचा मान ठेवला जातो कारण ते पवित्र राहतात असं समजतात आणि म्हणून त्यांचा मान ठेवला जातो. पण बाबा म्हणतात त्यांच्याकडे ती पवित्रतेचं बल आहे. आत्म्यामधली पवित्रता त्यांनी जागृत केलेली. आपण आत्मा 7 गुणांनी बनलेलो आहे. सुख, शांती, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता आणि शक्ती. तर हे जे संन्यासी आहेत जे पवित्र राहतात असं आपल्याला वाटतं किंवा राहतात, पण राहत पण होते पहिले, तर त्यांनी आपल्यातली पवित्रता जागृत केलेली, आपल्यामधला पवित्रतेचा गुण जागृत केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा मान होतो, मान ठेवला जातो दुनियेमध्ये. पर बाबा म्हणता है उनका जो है वो पवित्रता वैसी नहीं है जो भगवान ने दी है, भगवान से ताकत ली है और वो पवित्रता फिर वो औरों तक फैला सकते हैं, असं नाहीये. तुमच्याकडे कोणती पवित्रता आहे? बाबा म्हणता है पवित्रता भी है, पवित्रता का बल भी है, योग का बल भी है. तुमच्याकडे परमात्मा की ताकत येऊन जाते, योग का बल, परमात्मा की ताकत तुम्हारे अंदर आ जाती है. इसलिए तुम भी पवित्र बन सकते हो, पवित्र रह सकते हो और दुनिया वालों को भी वैसे वाइब्रेशन दे सकते हो, त्यांनाही ताकद देऊ शकता पवित्र राहण्यासाठी. त्यांचा बाबा म्हणताय त्यांचं योग बलच चुकीचं आहे. त्यांचं जे योग बल, त्यांना असं वाटतं
की माझ्यामध्ये ताकद येते, तिथून ताकद येते, इथून ताकद येते, बाबा म्हणतात ते चुकीचं आहे. त्यांचं ते नकली आहे. कारण ते योग कशाशी लावताय? जसे या दुनियेमध्ये 5 तत्व आहे, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, तसं एक 6वं तत्व आहे, अखंड ज्योतिमय महातत्व, जे परमधाम मध्ये, ते त्याच्याशी योग लावतात. परमात्म्याशी योग नाही लावत. 6ठा महातत्व है, उससे योग लगाते हैं. तर बाबा म्हणतात त्यांचं योग, त्यांचं कनेक्शनच चुकीचं आहे. घरामधून थोडी करंट येणार आहे, करंट माझ्यामधून येईल. आणि त्यामुळे तुम्ही जो माझ्याशी योग लावता, राजयोग करता तुम्ही, तर त्यामुळे तुमच्यामध्ये करंट येतो, तुमच्यामध्ये ताकद येते, आणि म्हणून तुम्ही पवित्र राहता आणि दुनियावाल्यांनी हा रस्ता दाखवू शकता. आणि म्हणून इतके सगळे ब्रह्माकुमार, ब्रह्माकुमारी सगळ्यांच्या समोर उदाहरण आहे. आता समजा 50,000 फक्त समर्पित आहे, पण असे 50 लाखापर्यंत आता संख्या झालेली जे घरामध्ये राहून पवित्र राहत आहे. तो हमारा जो योग बल है, उस आधार से हम पवित्र रह सकते हैं. तर बाबा म्हणते त्यांचं त्यांनाच कळतं की आपण जो योग लावतोय तो चुकीचा आहे. कसं? बाबा म्हणते अगर वो योग लगा रहे हैं, भगवान को याद कर रहे हैं, अगर वो सही है, तो फिर वो गंगा स्नान करने क्यों जाते? जर त्यांना जर क्लिअर आहे, त्यांना जर पक्का आहे की आपण जे कनेक्शन जोडतोय परमेश्वराशी ते एकदम योग्य आहे, तर मग ते गंगा स्नान करण्यासाठी कशाला गेले असते? परमात्म्यापेक्षा मोठी थोडी गंगा, भगवान से बड़ी थोड़ी हो सकती है. ते भले पतित पावनी म्हणत असो गंगाला, पण वो अगर भगवान से जुड़े हैं तो उनको गंगा स्नान करने की जरूरत नहीं. आपल्याला माहिती गंगा स्नाननी काही होत नाही, पण त्यांचं त्यांनाच क्लिअर नाहीये, गोंधळ आहे की आपण काय करतोय आणि त्याच्यामुळे काय होणार आहे. म्हणून बाबा म्हणताय वो गंगा स्नान करने के लिए जाते. उनको ऐसा लगता है इधर से पाप नहीं कट रहे, इधर से कट जाएंगे. पण आपल्याला सगळं सत्य माहिती, पाप कसे कट होता है आपले. वो रहने के स्थान को ईश्वर समझ लेते हैं. अखंड ज्योतिर्मय महातत्व परमात्म्याचं राहण्याचं स्थान आहे, आणि त्या राहण्याच्या स्थानाला ते ईश्वर समजतात. आपण कोणाच्याही घरी जातो तर घराशी कनेक्शन नसतं, आपलं घरामध्ये राहणाऱ्याशी कनेक्शन असतं. तो घरामध्ये, त्या घरामध्ये अखंड ज्योतिर्मय महातत्व परमधाम आहे, तिथं राहणारा परमात्मा आहे, त्याच्याशीच कनेक्शन नाही, नुसतं घराशी कनेक्शन आहे, तर त्याचं काय होणार? यह बाप आकर समझाते हैं तो कुमारियां समझा सकती है. हम भी के इस भारत को स्वर्ग बनाते हैं, वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी राज्य बनाते हैं. बाप कहते हैं माताओं का नाम बहुत बाला करना है. भगवान आते हैं, माताओं को ऊंचा उठाते हैं, माताओं को ही भगवान ने मान दिया है ज्यादा, माताओं के सिर पर कलश रखा है. भाई लोग तो मदद करने के लिए हैं. तो बाबा म्हणते माताओं का नाम बहुत बाला करना है, पुरुषों को इसमें मदद करनी चाहिए. यह पवित्र रहना चाहती है तो पवित्र रहने दो. भगवान के महावाक्य, ये पवित्र रहना चाहती है तो पवित्र रहने दो. तो बाप आकर पहले माताओं और कुमारियों को ज्ञान देकर अपना बनाते हैं. शिववंशी तो सब है ही, फिर ब्रह्मा कुमार और ब्रह्मा कुमारियां बनते हैं. कुमार भी है परंतु थोड़े, कुमारियां जास्ती है. तुम्हारे यादगार का मंदिर भी यहाँ एक्यूरेट है. मनुष्य समझते हैं विकार बिगर सृष्टि कैसे पैदा होगी. बाप कहते अभी यह दुखदायी पतित सृष्टि नहीं चाहिए. सृष्टी कशी वाढणार म्हणतात, पवित्र राहिल्यामुळे सृष्टी कशी वाढणार. तर बाबा म्हणते नहीं चाहिए, इसको क्यों बढ़ाना है. ये दुखदायी पतित सृष्टि हमें नहीं चाहिए. अभी वो पावन पवित्र सृष्टि चाहिए जहां पर योग बल के आधार से सृष्टि बनती है, सृष्टि बढ़ती है. तो जरूर पवित्र रहना पड़े. गवर्नमेंट भी कहते पैदाइश कम हो, क्योंकि वह समझते इतना अन्न कहां से आएगा. वह पवित्रता की बात नहीं समझते. ते लोकसंख्या नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात सरकार, पण बाबा म्हणते वो पवित्रता की बात को नहीं समझते हैं. तुम जानते हो अभी शिवालय स्थापन होता है, बेहद की दुनिया शिवालय बन जाती है. सारा स्वर्ग शिवालय कहेंगे. शिव ने देवी देवताओं की रचना की है. ये बेहद की दुनिया अब शिवालय बनने वाली है, स्वर्ग बनने वाला है. आणि शिवालय का म्हणायचं त्याला, बाबा तर राहत नाही नव्या दुनियेमध्ये, बाबा तर राहत नाही, पण त्याला शिवालय का म्हणायचं, क्योंकि बाबा म्हणते सारा स्वर्ग शिवालय कहेंगे. शिव ने देवी देवताओं की रचना की है. वहां जो देवी देवता बनकर रहने वाले उनकी रचना शिव करता है संगम युग में. तो शिव बाबा
आपल्याला देवी देवता बनवतो इथं, आणि आपण तिथं जाऊन राहणार आहे. आपल्याला बाबा इथं तयार करतोय, इतकं सुंदर देवी देवता बनवतोय, पवित्रता शिकवतोय, ज्ञान देतोय इतकं सुंदर, सृष्टीचक्राचं संपूर्ण सृष्टीचे रहस्य सांगतोय, त्याच्याशी कनेक्शन कसं जोडायचं ते शिकवतो, ज्ञान गुण शक्ती कशा धारण करायचं ते शिकवतो. इतकं सुंदर, इतकं श्रेष्ठ, इतकं दिव्य आपल्याला तो बनवतोय. तो हमको वो बना रहा है, हमको तैयार कर रहा है, और वो तैयार करके हमें वहां पर भेज देता है बस. और उसने हमको तैयार किया है, इसलिए हम स्वर्ग को शिवालय कह सकते हैं. शिव का घर नहीं है, शिव नहीं रहता है वहां. आलय म्हणजे घर, शिव का घर नहीं है, लेकिन वो हमको तैयार करके वहां भेजता है. इसलिए बाबा म्हणता है स्वर्ग को भी शिवालय कह सकते हो. भले तो वैकुंठ आहे, श्रीकृष्णपुरी आहे, विष्णुपुरी आहे, पण सगळ्यात पहिले तर ते शिवालय. तो सारा स्वर्ग शिवालय कहेंगे. शिव ने देवी देवताओं की रचना की है, उनके मंदिर बने हुए हैं. जिन देवी देवताओं की रचना शिव करता है संगम युग में, बाबा म्हणता है उनके ही मंदिर बने हुए दुनिया में. द्वापर युगानंतर लक्ष्मीनारायणचे मंदिर आधी बनले, आणि नंतर आपले मंदिर बनायला सुरुवात झाली. देवी देवतांचे मंदिर बनले, आपले मंदिर आहे, आपली यादगार आहे, हमारे मंदिर बने हैं, हमें ही पूजते हैं लोग. आपलीच पूजा चाललेली. म्हणून आपण बघतो की 2 किलोमीटरवर, 5 किलोमीटरवर, 20 किलोमीटरवर एक एक देवी बसवलेली. तो वो हम है, हम संगमयुगी आत्माएं हैं, हमने उनका कल्याण किया है, बाबा ने हमको तैयार किया है, रचा है, उसका वो यादगार है. तो उनके मंदिर बने, वह है चैतन्य शिवालय. फिर यह वैश्यालय बनता है. तो शिवालय आणि नंतर ही दुनिया वैश्यालय, विकारी बनत जाते. चैतन्य देवताओं के जड़ मंदिर बनाकर उन्हों को फिर विकारी लोग पूजते हैं. शिवालय शिव बाबा बनाते हैं. मददगार है शिव शक्ति पांडव सेना. तो बाबा म्हणता है कि शिवालय शिव बाबा बनाता है, लेकिन मददगार कौन है? शिव शक्ती पांडव सेना. आपल्या मिलिटरीचं नाव काय? आपण ईश्वरीय मिलिटरी मध्ये आलेलो आहे, आणि याचं नाव आहे शिव शक्ती पांडव सेना. शिव शक्ती पांडव सेना. शिव शक्ती बाबांनी मातांना म्हटलेले, आणि पांडव भाई लोकांना म्हटलेले. तर आपल्या दोघांची मिळून ही सेना ईश्वरीय मिलिटरी झालेली आहे तयार, आणि आपण बाबांचे मदतगार आहे शिवालय बनवण्यासाठी. तो मेजॉरिटी शक्तियों की होने के कारण उन्हों का नाम बाला हुआ है. मातांची संख्या जास्त आहे या ज्ञानामध्ये, म्हणून बाबा म्हणते त्यांचं नाव आहे. ब्रह्माकुमारीज नाव दिलेलं आहे. ब्रह्माकुमारीज, ब्रह्माकुमार नाव नाही दिलेलं, ब्रह्माकुमारीज, कारण मातांची संख्या जास्त आहे, कन्याएं जास्ती है. शिव बाबा तुम्हें अपना बनाते हैं. कंसपुरी से निकाल तुमको श्री कृष्णपुरी सतयुग में ले चलते हैं. यह है कंसपुरी. अब सारी दुनिया है एक तरफ और तुम थोड़ी बच्चियां हो दूसरे तरफ. आधा कल्प मनुष्यों ने उल्टा समझाया है, बाप ने आकर सुलटा समझाया है. आधा कल्प मनुष्यों ने उल्टा समझाया है. उलट काहीतरी सांगत बसले, त्यांना जे मनात आलं ते. लेकिन बाबा अंतिम समय में आकर हमें सब सुलटा सुनाता है, सब सच बता देता है, सारे रहस्य हमारे सामने खोल देता है. और मग बाबा म्हणता है सारी दुनिया, अब सारी दुनिया एक तरफ और तुम थोड़ी बच्चियां हो दूसरे तरफ. और इन थोड़ी बच्चियों को ही, हम बच्चियों को ही बाबा नई दुनिया में लेकर जाएगा. हम थोड़े हैं, पांडव 5 दाखवलेले, कौरव 100 दाखवलेले, तो हम थोड़े हैं सारे दुनिया के हिसाब से. और हम थोड़ों के लिए जगह है नई दुनिया में, सबके लिए तो जगह नहीं है. नाही तर ती दुनिया पण या दुनियेसारखीच होऊन जाईल, सगळ्यांना घेऊन गेला बाबा तर. म्हणून लिमिटेड, तिथं लिमिटेड संख्या आहे, आणि म्हणून लिमिटेडच येतात ज्ञानामध्ये, लिमिटेडच तयार होतात. वह बाप ही ज्ञान का सागर, आनंद का सागर, शांति का सागर है. इस दुनिया में तो कुछ भी नहीं है, न प्यार है न सार है. वह तो सब बातों का सागर ही सागर है. बाबा म्हणता है मैं शांति का सागर, आनंद का सागर और ज्ञान का सागर हूं, प्यार का सागर हूं. इस दुनिया में तो कुछ भी नहीं है. बाबा म्हणता है इस दुनिया में कुछ नहीं रहा है अभी. न प्यार है न सार है. या दुनियेमध्ये काही सार राहिलेला नाहीये. भले खूप दिसतंय आपल्याला दिखावा, खूप वरची सुंदरता दिसतीये,
पण सार राहिलेलं नाही त्याच्यामध्ये आणि खरं प्रेम पण राहिलेलं नाहीये. और बाबा तो हम जिससे जुड़े हैं वो बाबा तो सब बातों में सागर ही सागर है, कभी खुटता नाही आहे. सगळं भरपूर आहे त्याच्याकडे. जितकं प्रेम पाहिजे तितकं त्याच्याकडून घेऊ शकतो, जितकी शांती पाहिजे तितकी त्याच्याकडून घेऊ शकतो. बाप देते हैं स्वर्ग की सौगात, फिर रावण आकर दुख देते हैं. बाप स्वर्ग की सौगात देते हैं. 2500 वर्ष आपण सुखामध्ये राहतो, मग रावणाला एंट्री करायचा, विकारांना एंट्री करायचा आपण चान्स देतो आणि दुःख सुरू होतं. दुख को सौगात नहीं कहेंगे, स्वर्ग के सौगात की चाबी दी है कन्याओं को. कन्या आणि मातांना जास्त बघतोय आज बाबा, त्यांना प्रेरणा देतोय कि अभी तुम्हें आगे बढ़ना है, आगे आकर सबका कल्याण करना है. कन्याएं भारत को स्वर्ग बनाती है. कन्याएं अपने मित्र संबंधियों को भी समझा सकती है. हमने पारलौकिक मात पिता की गोद ली है. जितकं मातांनी बहिणींनी सांगितलेलं समजू शकतं तितकं भाई लोकांनी सांगितलेलं नाही समजत. कारण माता भावनेमध्ये येऊन सांगतात आणि त्याचा फार मोठा परिणाम होतो. भावना आणि विश्वास जेव्हा एकत्र येते ते खूप शक्तिशाली बनत असतात. म्हणून बाबा म्हणते अपने मित्र संबंधियों को समझाओ, उनको समझाओ कि हम भगवान के बने हैं, हमने पारलौकिक मात पिता की गोद ली है आणि आम्ही आता त्या ईश्वरी रस्त्यावरती चालतोय. त्याचा असा अनुभव आहे. आम्हाला जे दुःख आहे, जे टेन्शन यायचं ते कमी झालेलं आहे. परिणाम, ज्ञानाचा परिणाम खूप चांगला आहे जीवनामध्ये. आणि आता तुम्ही पण आपलं भाग्य बनवून घ्या. हे सगळं गुप्त आहे, दिसणार नाही. ती जो भपका बाहेरच्या भक्ती मार्गामध्ये सत्संगामध्ये तो भपका इथं नाहीये, पण हे गुप्त रीतीने परमेश्वर तयार करतो देवता. हे या पद्धतीने जसं ज्या कॅपॅसिटी ज्याची जशी आहे, आपले नातेवाईक असो, आपल्या संबंधामध्ये कॉन्टॅक्टमध्ये जे त्यांची कॅपॅसिटी जशी आहे त्या पद्धतीने त्यांना समजवायचे. अच्छा. मीठे मीठे सिक्की लधे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते. वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, गृहस्थ को आश्रम अर्थात पवित्र बनाना है. पवित्रता में ही बल है, पवित्रता का ही मान है. इसलिए योग बल और पवित्रता का बल जमा करना है. मोस्ट बिलीवेड एक बाबा है, उस पर पूरा पूरा बलि चढ़ पुरानी दुनिया से बुद्धि निकाल देनी है. वरदान, रूहानी आकर्षण द्वारा सेवा और सेवा केंद्र को चढ़ती कला में ले जाने वाले योगी तू आत्मा भव. जो योगी तो आत्माएं रूहानियत में रहती है, उनकी रूहानी आकर्षण सेवा और सेवा केंद्र को स्वतः चढ़ती कला में ले जाती है. बाबांनी जे स्थान बनवलेले तिथं अनेकांचं कल्याण व्हायला पाहिजे, अनेकांचं कल्याण व्हायला पाहिजे. स्थान बनवलेले म्हणजे तिथं लिमिट नसलं पाहिजे. अनेकांचं कल्याण आपल्याला करायचंय, पण ते कल्याण केव्हा होईल? बाबांच्या स्थानावरती केव्हा येतील भाई बहिणी? जेव्हा बाबा म्हणताय आप रूहानियत में रहोगे, जेव्हा आपली आत्मिक स्थिती राहील, आपण खूप हलके हलके राहायला लागू, खूप आनंदमयी स्थिती राहील, संतुष्ट दिसू आपण सगळ्यांना, तर बाकीच्यांनाही प्रेरणा मिळेल की आपण पण त्या सेवा केंद्रावरती जावं, त्या स्थानावरती जावं आणि आपलं कल्याण करून घ्यावं. आपणही कोर्स करावा, आपणही मुरली ऐकावी. ही प्रेरणा केव्हा मिळेल? जेव्हा आपण त्या स्थितीमध्ये राहतोय. अगर हम कह रहे कि हम मुरली सुनने जाते जो भगवान ने चलाई है, भगवान की मुरली है, तो उनको उसका परिणाम दिखाई देना चाहिए. बाबा म्हणतात की त्यांना आता तुमचे शब्द नकोय, वाणीद्वारे सेवा नकोय, प्रॅक्टिकल पाहिजे. तुमच्यामध्ये काय बदल झालेला आहे, तुम्ही किती हलके झालेले, कसं तुम्ही बिलकुल आता मतभेदापासून वादविवादापासून दूर आहे, बिलकुल हलके झालेले, खूप स्थिती उच्च झालेली आहे. तुम्ही खूप स्थिर राहताय, काही परिस्थिती आली तर हिम्मत नाही हारत, कमजोर स्थिती नाही होत तुमची कधीही, बिलकुल अचल अडोल स्थिती आहे, आत्मविश्वासाने भरपूर आहे, आनंदाने भरपूर आहे. तेव्हा बाबा म्हणताय सेवा वाढेल. तेव्हा ते तुमच्यासाठी जे स्थान बनवलेले बाबांनी त्या स्थानावरती ते येतील आणि त्यांचं कल्याण करून घेतील. योग युक्त हो रूहानियत से
आत्माओं का आवाहन करने से जिज्ञासु स्वतः बढ़ते हैं। योग युक्त होकर हमें आत्मिक स्थिती में रहकर बाबा के बच्चों का आवाहन करना आहे। योग मध्ये बसल्यानंतर आपण आवाहन करायचंय। आपण तसंही ज्यांना सांगता येईल वाणीद्वारे सांगायचंय, आपल्या कर्माद्वारे पण होणार आहे, पण आपण योग मध्ये बसल्यानंतर आवाहन करायचे की जो भी बाबा के बच्चे हैं आसपास वो सब आ जाए, अपना कल्याण करे। हे आपण व्हायब्रेशन पसरवायचे। रसोड्यामध्ये आपण हे व्हायब्रेशन पसरवू शकतो, आपल्या आसपासच्या गावामध्ये व्हायब्रेशन पसरवू शकतो कि जो भी बाबा के बच्चे हैं वो सब आ जाए, क्योंकि अभी समय बहुत थोड़ा है। तो हे अमृत वेलेनंतर 5 मिनिट आपण करू शकतो। आत्माओं को बुलाना है कि आ जाओ, तुम्हारा बाबा आया है, तुम्हें अपना भाग्य बना लेना है। इसके लिए मग ही सेवा जर करायची आहे आणि आपण ज्याच्यासाठी निमित्त बनू त्यामध्ये आपलं भाग्य ऑटोमेटिक बनणार है। अगर किसी का भाग्य बनाने के लिए हम निमित्त बन जाते हैं, हमने रास्ता दिखाया और वो इस रास्ते पर चलने लगा, तो उसका तो भाग्य बनेगा, लेकिन हमारा भी भाग्य बढ़ता जाता है। तो ती सेवा जर करायची आहे तो बाबा म्हणते इसके लिए मन सदा हल्का रखो, किसी भी प्रकार का बोझ नहीं रहे। बिलकुल हलकं ठेवायचे, सगळ्या चिंता टेन्शन बाबाकडे सोपवून द्यायचे, आपण हलकं राहायचंय, ओझं बाबांना देऊन टाकायचंय। जे काही संसाराचं ओझं असेल, जे काही आपल्या कामासंबंधित ओझं असेल, ते सगळं बाबांना अर्पण करून द्यायचं। समोर जे दिसतंय कर्तव्य ते आपण करायचंय बस। भविष्याची चिंता किंवा भूतकाळात काय झालेलं आहे हे जे ओझं घेऊन आपण फिरतो, जे दिसून येतं, बाबा म्हणताय उसको त्याग दो भी। किसी भी प्रकार का बोझ नहीं रखना है, मन को हल्का रखना है, दिल साफ मुराद हासिल। मनाला एकदम स्वच्छ करून टाकायचंय, मळ सगळं काढून टाकायचंय। कोणाविषयी काही पकडून ठेवलेलं असेल, द्वेष असेल, काही चुकीच्या भावना असतील, सगळ्या समाप्त करून टाकायच्या। तो प्राप्तियां आपके सामने स्वतः आएगी, अधिकार ही आप लोगों का है। बाबा म्हणते हैं सारी प्राप्तियां हो जाएगी आपको, आप सिर्फ मन को हल्का रखो, बोझ नहीं रखो, दिल को साफ रखो और हर आत्मा के कल्याण की भावना रखो। तो बाबा म्हणताय प्राप्तियां आपके सामने स्वतः सगळं प्राप्त होऊन जाईल। बाबा म्हणताय अधिकारी आपका आहे, तुमचाच अधिकार आहे, म्हणून मी तुम्हाला निवडलेलं आहे। फक्त तुम्ही आता तशी स्थिती, फक्त त्या स्थितीमध्ये राहा। स्लोगन, परमात्मा ज्ञानी वह है जो सर्व बंधनों एवं आकर्षणों से मुक्त है। हम आत्मज्ञानी है, पहले आत्मा का ज्ञान हो गया है, हम आत्मा शांत स्वरूप, प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप, शक्तिशाली है, पवित्र स्वरूप है, सुख स्वरूप है। ये आत्मा का ज्ञान हमें हो गया है और हमें ये पता है कि परमात्मा कौन है। आत्मा का पिता परमात्मा ज्ञान का सागर, शांति का सागर, प्रेम का सागर है, सृष्टि का रचयिता है, आदि मध्य अंत को जानने वाला है, मनुष्य को देवता बनाने वाला है, नरक को स्वर्ग बनाने वाला है। तो हमें आत्मज्ञान भी हो गया है, परमात्मा ज्ञान भी हो गया है। लेकिन परमात्मा ज्ञानी की पहचान क्या है? वह सर्व बंधनों एवं आकर्षणों से मुक्त है। त्याला ही दुनिया आकर्षित नाही करत। ही जी दुनिया आहे ही अंतिम समयाचा मायेचा भपका आहे, ती आकर्षित नाही करत। अपवित्रता ज्याला आकर्षित नाही करत आणि कुठलंही बंधन नाहीये वस्तू, व्यक्ती किंवा वैभवाचं, त्याला म्हणता येईल की परमात्मा ज्ञान प्राप्त हो गया। आत्मज्ञान के बाद परमात्मा ज्ञान। तो आत्मज्ञानी और परमात्मा ज्ञानी की निशानी है वो किसी भी बंधन में अपने आप को नहीं रखेगा, फरिश्ता बनकर उड़ता रहेगा, उड़ती स्थिति रहेगी और इस दुनिया के प्रभाव में नहीं रहेगा। अच्छा, ओम शांति। कम बोलो, धीरे बोलो,